आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन। कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस। दरवर्षी मराठी भाषेचा उत्सव याच दिवशी साजरा होतो। आजही झाला, महाराष्ट्राच्या गावागावात झाला। मराठी जन उत्साहाने त्या उत्सवात सामीलही झाले। पण महाराष्ट्राचा प्रशासकीय आणि राजकीय केंद्रबिंदू असलेलं विधिमंडळ मात्र याला अपवाद ठरलं। आज मराठी भाषा दिनानिमित्त विधिमंडळामध्ये एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। महाराष्ट्राचे सगळे आमदार या कार्यक्रमासाठी आमंत्रित होते। अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे सगळे आमदार मुंबईतही होते। पण या कार्यक्रमाला किती आमदार उपस्थित राहिले? जेमतेम 10%। बाकीच्या आमदारांनी या कार्यक्रमाला थेट दांडी मारली। 2 महिन्यांपूर्वी महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या। सगळ्या राजकीय पक्षांचं लक्ष होतं ते मुंबई महानगरपालिकेकडे। आणि याच मुंबई महानगरपालिकेसाठी सगळ्यात कळीचा मुद्दा काय होता? मराठीचा, मराठी भाषेचा। त्याच्याही 4 महिने अगोदर प्राथमिक वर्गांसाठी मराठी सक्तीची या मुद्द्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापलं। सगळे नेते मराठीच्या मुद्द्यावर तावातावाने बोलले। मग त्याच राजकीय नेत्यांचं मराठीबद्दलचं प्रेम आज अचानक कुठे गायब झालं? मराठी भाषा दिनी विधिमंडळातल्या कार्यक्रमात हजर न राहणारे हे नेते होते कुठे? मराठी भाषा ही या नेत्यांसाठी खरंच ओळख आहे, अस्मिता आहे, की हा नुसताच राजकीय मुद्दा आहे?